खर तर घरची परिस्थिती अतिशय बिकट होती. वडील 7 महिन्याचा मी 7 महिन्याचा असताना वडील वारले. त्यानंतर मग आईने सगळं उभं केलं. त्यानंतर मामा मामीचा भरपूर म्हणजे साथ मला लागली. मामाचा मुलगा इकडे मुंबईला होता. मामाचा मुलगा मुंबईला होता. त्याच्याकडे मी राहिला होतो जेव्हा कॉलेजला होतो इकडे. तेव्हा 2013ला मुंबईमध्ये आलो. कॉलेज केल्यानंतर 1 वर्ष गोदरेजमध्ये काम केलं, 1.5 वर्ष विप्रोमध्ये काम केलं. त्यानंतर भांडुपला एका ठिकाणी हॉटेल म्हणजे आमंत्रण हॉटेल होतं. ते आमच्या मामांचं होतं, म्हणजे चुलत मामांचं होतं, संतोष वाळ म्हणून. त्यांच्याकडे 1-1.5 वर्ष काम केलं. 3 ते 4 वर्षामध्ये जो पैसा जमा झाला कामाचा, जो नोकरीचा, तो पैसा इकडे व्यवसायामध्ये लावला आणि हा हॉटेल व्यवसाय सुरू केला. आमच्या गावात जी मिसळ मिळते ती मिसळ देण्याचा खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी प्रयत्न केला. जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा स्टार्टिंगला मला एवढा रिस्पॉन्स भेटला नाही कस्टमरचा, पण मी निराश झालो नाही, मी थकलो नाही. मी ती जिद्द कायम मनात ठेवली. लगेचच लॉकडाऊन लागलं होतं, पण लॉकडाऊन मध्ये सुद्धा मी थकून गेलो नाही. मी व्यवसाय तसा जिद्दीने चालू ठेवला तो, त्यामुळे आजपर्यंत याचा हे फळ मला या ठिकाणी मिळालं. ही व्यवसायाने मला एक वेगळी ओळख या ठिकाणी आज दिली. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचा लाडका पदार्थ म्हणजे मिसळ. प्रत्येक जिल्ह्याची मिसळ बनवण्याची पद्धत वेगळी, तिची चव वेगळी. परंतु ठाण्यामध्ये शास्त्रीनगर येथे मराठी तरुणानं सुरू केली पुण्याहून आंबेगाव, खास मंचर येथून मटकी मिसळ सुरू केलेली आहे. आणि तो ब्रँड आता आपल्या ठाण्यामध्ये शास्त्रीनगरमध्ये गणेश थोरात या मराठी तरुण मुलानं सुरू केलेला आहे. ठाण्यात आलात तर आपण मामलेदार मिसळची चव घ्यायला विसरत नाही. परंतु मामलेदार मिसळ नंतर जर कुठच्या मिसळचं नाव घ्यावं असं वाटेल तर अर्थातच बजरंग मटकी मिसळ स्नॅक सेंटरचं. या मिसळ सेंटरचं ज्यांनी शुभारंभ केला आहे ते गणेश थोरात यांच्याशी आपण आज खास बातचीत करणार आहोत. नमस्कार, मी योगेश कोळी आणि आपण पाहतात योगेश कोळी ऑनलाईन. योगेश कोळी ऑनलाईन, एक पाऊल तुमच्यासाठी. सहज कुणालाच कधी काय मिळालं नाही आणि मिळतही नाही. कष्टाची तयारी ठेवावीच लागते, मेहनत करावीच लागते. संधी आणि शक्यता निर्माण होत असतातच. संधीचं मेहनतीत रूपांतर करता आलं पाहिजे आणि मेहनतीवर कष्टाचं फळ मिळतच. पण कष्टाचं फळ मिळाल्यावर एका फळावर संतुष्ट राहायचं का त्या फळाची बीज आणखी कुठं कुठं पेरायची आणि त्यातून अपार मिळवत राहायचं, हा विचार तुम्हाला समृद्धीकडे. जे गमावलंय ना त्यापेक्षा जास्त मिळणार. फक्त मेहनत करत राहा, कारण मेहनत कोणालाच नाराज करत नाही. येईल ओंजळीत जग सारं आपसुक सामील होती र दिशा. नमस्कार, आपल्या सोबत आहेत बजरंग मटकी मिसळचे प्रोप्रायटर, ज्यांनी हे खास पुण्याहून मंचर येथून खास आपल्यासाठी मटकी मिसळचा स्वाद, जी चटकदार मिसळ आहे ती आपल्या ठाणेकरांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून देणारे गणेश थोरात आज आपल्या याच्या पॉडकास्ट मध्ये खास चर्चेसाठी आपण आमंत्रित केलेलं आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आपण हा मटकी व्यवसाय कसा सुरू केला, हा मिसळचा व्यवसाय? 2019 साली खऱ्या अर्थाने मी या नाक्यावर आलो, शास्त्रीनगर नाक्यावर. मी आधी भांडूपमध्ये आधी हॉटेल व्यवसायामध्ये काम केलेलं आहे. हॉटेलमध्ये आमंत्रण म्हणून हॉटेल होतं, तिकडे मी 1.5 वर्ष काम केलं. तिकडे अनुभव घेतल्यानंतर इकडे हॉटेल चालू केलं. मग हे स्वतःचा व्यवसाय करायचा कसं सुचलं? आधी गोदरेजमध्ये म्हणजे गोदरेजमध्ये सुद्धा काम केलंय, विप्रोमध्ये देखील काम केलेलं आहे. ITI केला मी आधी आणि त्यानंतर एक व्यवसाय करायच्या दृष्टीने मी भांडुपला गेलो. तर प्रिंटिंगचा व्यवसाय करायचा होता आधी, पण नंतर म्हटलं प्रिंटिंगचा भावाचा होता मोठा व्यवसाय. त्यानंतर मग मी हॉटेलमध्ये शिकलो. त्यांचं हॉटेल होतं तिकडे, त्या हॉटेलमध्ये शिकलो आणि नंतर मग हॉटेल व्यवसाय चालू केला. शिक्षण कुठे झालं? शिक्षण माझं वाशीला झालंय, फादर ॲग्नेल मध्ये. ITI केलंय मी आधी, ACI प्रेझेन्स ITI झालंय. जन्मगाव मंचर आहे माझं, आंबेगाव तालुक्यातील मंचर गाव आहे. एका तरुणांना फार मोठ्या कष्टानं आणि जिद्दीनं हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि ह्या व्यवसायाची अजून चर्चा आपण यापुढेही करणार आहोत. प्रामुख्यानं 2019 साली मी हॉटेल सुरू केलं. शास्त्रीनगर नाक्यावर हे हॉटेल आहे आणि माझ्या मिसळचं वैशिष्ट्य म्हणजे खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात मिळणारी ही प्रसिद्ध पुणेरी मटकी मिसळ आहे.
ज्या मिसळमध्ये लागणारी जी गावरान मटकी आहे आणि जी शेवपापडी फरसाण आहे ती थेट मी माझ्या गावावरून मनसरवरून मागवतो. या व्यतिरिक्त जे मसाले वापरतो ते गरम मसाले किंवा जे सगळा मसाला मी रेडीमिक्स मसाला आहे, तो मसाला टाकल्यानंतर हळद मीठ वगैरे काहीच टाकायची गरज लागत नाही आणि हा मसाला मी स्वतः गावावरून बनवून घेतो. त्यामुळे जे वेगळेपण आहे, जी गावची चव आहे ती या ठिकाणी मी जपून ठेवली आहे 2019 पासून ते आजपर्यंत. व्यवसायाचं श्रेय म्हणजे खरं तर मी मामा मामीला आणि माझ्या आईला देईल आणि विशेष म्हणजे माझे सहकारी जे सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मेहनत करत असतात या ठिकाणी. दुसऱ्या दिवशी लागणारी सामानाची तयारी सुद्धा ते आदल्या दिवशी करत असतात. या व्यतिरिक्त मी जेव्हा म्हणजे वडील जेव्हा वारले 7 महिन्यात असताना तेव्हापासून ते मामा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ते आजपर्यंत, कोणताही स्वार्थ मनात न बाळगता. त्यांचा मोठा मुलगा आहे जो आधी व्यवसायात इकडे मुंबईमध्ये आला, त्यानंतर त्याने आम्हाला इकडे मुंबईमध्ये आणलं आणि सर्वांना एक वेगळ्या लाईनला चांगल्या लाईनला लावण्याचं काम त्याने खऱ्या अर्थाने केलं. ते श्रेय आम्ही खऱ्या अर्थाने मामा मामी आणि आईला देतो. मिसळ व्यतिरिक्त आपल्याकडे पुणेरी भेळ देखील मिळते. जी भेळ गावी 60 रुपयाला मिळते ती भेळ आम्ही इकडे या ठिकाणी 60 रुपयालाच देतो. या व्यतिरिक्त कांदा भजी, बटाटा भजी, वडा, समोसा या सर्व प्रकारचे नाश्ताही आपल्याकडे मिळतो. छास, लस्सी, लिंबू सरबत आणि आपण स्नॅक्स बॉक्सची ऑर्डर देखील घेतो. तर काही कार्यक्रमानिमित्त जे स्नॅक्स बॉक्स लागतात ज्यामध्ये समोसा, ढोकळा, जलेबी वगैरे आपण एक बॉक्स रेडी करतो. ते स्नॅक्स बॉक्सची ऑर्डर देखील आपण या ठिकाणी घेतो. या 100%, 1% कोणतर असा असेल की त्याच्या भावना मेल्यात आणि हे बघून तोंडाला पाणी सुटलेलं नसणार आहे. म्हणजे अगदी जिभेचा अग्निशामक झालाय. सो बजरंग स्नॅक्सला तुम्ही मिसळ वगैरे हवी असेल तर नक्कीच येऊ शकतात. टेस्ट अत्यंत उत्तम आहे. बॅलन्स, खूप तिखटही नाही. तुम्हाला हवं असेल तर तिखट मिळू पण शकतं, पण ही अशी जागा आहे तुम्ही रेग्युलरली येऊ शकतात. मी इथंच राहतो आणि इव्हन घरी पण मी बऱ्याच वेळा पार्सल घेऊन जातो. सो वन ऑफ द फेवरेट स्पॉट्स टू हॅव मिसळ. मित्रांनो, एका मराठी तरुणानं फार जिद्दीने कष्टानं स्वतःची नोकरी व्यवसाय सोडून हा एक व्यवसाय त्यांनी छोटासा सुरू केलेला आहे आणि अल्पावधीतच त्याच्या या कष्टाला आणि त्याच्या या मेहनतीला खरंच मराठी म्हणून आपण सलाम केला पाहिजे. गणेशच्या हातची ही चटकदार आणि चवदार मिसळ खायला आपण नक्कीच ठाण्यात आलात तर शास्त्रीनगर मध्ये या आणि बजरंग स्नॅक सेंटरला भेट द्या. त्याशिवाय मी या ठिकाणी आवाहन करीन की छोटे छोटे कार्यक्रम असतील तर त्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला चटकदार गणेशची जी मिसळ आहे ती नक्कीच त्या मिसळ सेंटरला ऑर्डर द्या आणि गणेशच्या ह्या कौतुकाचं सगळंच श्रेय हे त्याचं आहे. त्याची मेहनत, त्याचे कष्ट, एका मराठी तरुणाचं एक पाऊल पुढे पडलेलं आहे आणि त्याला खूप खूप शुभेच्छा. थांबूया इथेच. एक पाऊल तुमच्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. खरं तर असं पॉडकास्टवर किंवा इंटरव्ह्यू मध्ये बोलण्या इतकं व्यक्तिमत्व माझं मोठं नाही, मात्र योगेश भाऊंनी जी संधी दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. धन्यवाद. तुझंही कौतुक. देवा, लढण्याचे सामर्थ्य खूप आहे, फक्त त्या सामर्थ्याला तुझ्या आशीर्वादाचे पंख लाभू दे.